जरांगे पाटलांच्या सोलापूर जिल्ह्यात 4 सभा। या बातमीचे प्रायोजक चाटला पैठणीचा आषाढन सेल, 50% डिस्काउंट। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या 8 आणि 9 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या 4 ठिकाणी सभा होणार आहेत। जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मराठा समाज मागण्यांसाठी आंदोलन जाहीर केलं आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर 8 ऑगस्टला येत आहेत। वडाळ येथे सकाळी 10 वाजता त्यांची सभा होईल। यानंतर माढा येथे दुपारी 4 वाजता तर पंढरपूर येथे मुक्काम आहे। 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली पंढरपूर येथे सभा, तर दुपारी 4 वाजता सांगोल्यातील वाटंबरे येथे सभा होईल, अशी माहिती माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 29 ऑगस्टला मनोजदादा आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्याची पूर्वतयारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्याची पहिली सभा सोलापूर जिल्ह्यातील 8 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता वडाळ येथे होणार असून दुसरी सभा 4 वाजता माढा येत आहे। रात्री मुक्कामाला पंढरपूरला असून 9 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सरकोली तालुका पंढरपूर व त्यानंतर 4 वाजता वाटंबरे तालुका सांगोला अशा 4 सभेंचं गाठीबाटी दौऱ्यांचं नियोजन केलं असून मराठा समाज मोठ्या ताकदीनं सोलापूर जिल्ह्यातला त्यांच्या पाठीमागं आहे हे तुम्हाला ह्या दौऱ्यात दिसेलच। 2023 पासून ते आतापर्यंत जी उपोषणं केली त्यात काय लाभ झाला? आम्ही सांगतोय कोटीनं आम्हाला आरक्षण मिळालं म्हणून, पण ऍक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर आजच्या सुद्धा तारखेला जात पडताळणी ऑफिस सोलापूरमध्ये या वर्षभरातले 300-350 कुणबी दाखले अजून प्रलंबित आहेत जे विद्यार्थ्यांचे आहेत। एससीबीसी आरक्षण ओबीसीच्या धर्तीवर देतो म्हणून शासनाने GR करतो म्हणून महिन्यापूर्वी आश्वासन दिलं। मनोजदादा उन्हामध्ये उपोषणाला बसल्यावर स्वतः कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे गेले आणि ओबीसी प्रमाणे सर्व सवलती एससीबीसी आरक्षणातल्या मराठ्यांना देऊ म्हटले, ज्यांच्या आता नोंदीच नाही सापडल्या त्या लोकांना एससीबीसी आरक्षण आहे मराठ्यांच्या, तर तो अजून GR निघाला नाही। विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जाते। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व प्रकरणं थांबली आहेत, त्याचा व्याज परतावा मागील 1 वर्ष झाला निघत नाहीये। सारथीची इमारत हुमन उंच बांधून ठेवली, पण तिथे ज्या पद्धतीनं कोर्सेस पाहिजे, UPSCच्या MPSCच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, PhDच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं फंड्स द्यायला पाहिजे, MSCITच्या माध्यमातून 80,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या म्हणून सांगितलं। 2 महिने प्रशिक्षण झालं, पुढच्या 4 महिन्याचं प्रशिक्षण थांबवलेलं आहे। अशा विविध मागण्या समाजाच्या ह्या प्रलंबित असून त्या मागण्यांना न्याय व हक्क म्हणून आम्ही मैदानात उतरत आहोत। त्या पूर्ण समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे। कशासाठी परत उपोषण चालू आहे त्यासाठी तो गाठीबिटी दौरा असून तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पिंजून काढणार। यावेळी शिवाजी चापले, राजन जाधव, सचिन गुंड, सचिन तिकटे, अमोल भोसले हे उपस्थित होते। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये। भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17।